वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। यामध्ये आपण उत्पाद वे द्रव्य शक्ती बघितली, परिणाम शक्ती, 2 शक्ती आपण काल बघितल्या आणि आज 20 नंबरची शक्ती अमूर्तत्व शक्ती ही आपल्याला पाहायची आहे। अमूर्तपणा, अमूर्त याचा अर्थ मूर्तिकपणा नसणं, मूर्तिकपणा याचा अर्थ ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे त्याला मूर्तिक म्हणायचं आणि ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुण नाही त्याला अमूर्तिक द्रव्य म्हणायचं। जर द्रव्यांचं विभाजन आम्ही मूर्तिक आणि अमूर्तिक याच्या आधारावर केलं तर एकच पुद्गल द्रव्य फक्त मूर्तिक आहे आणि बाकीची 5 द्रव्य ही अमूर्तिक आहे। जसं आम्ही ज्ञान आणि ज्ञेय याच्यावर विभाजन केलं तर एकच द्रव्य ज्ञानमय आहे, ज्ञाता स्वरूपी आहे आणि 6 ही द्रव्य ज्ञेय रूप आहे। 5 नाही, 6 ही द्रव्य ज्ञेय रूप आहे असं आम्ही तिथे विभाजन करू शकतो। त्याप्रमाणे मूर्तत्वाच्या आधारावर एक द्रव्य मूर्तिक आणि 5 द्रव्य अमूर्तिक आहे। आचार्य अमृतचंद्र लिहितात की कर्म बंधन व्यपगम व्यंजित सहज स्पर्शादी शून्यात्म प्रदेशात्मिका अमूर्तत्व शक्ती ही, म्हणजे कर्मबंधाच्या अभावाने, कर्मबंध व्यपगम म्हणजे अभावाने व्यक्त केल्या गेलेले सहज स्पर्शादी शून्य आत्मप्रदेश स्वरूप अशी ही अमूर्तत्व शक्ती आहे। आत्म्यामध्ये अनेक अशा अचिंत्य शक्ती विद्यमान आहे, आम्ही कल्पना करू शकत नाही अशा वैभवानी आत्मा हा परिपूर्ण आहे। त्याच्यातली एक शक्ती अमूर्तत्व शक्ती। रे आत्मन, तू अचिंत्य शक्तिमान आहे। तू मूर्त कर्म, मूर्त शरीर यांच्या सह राहूनही शब्दरूप आणि प्रतीती रूप अमूर्तत्व शक्तीला स्वीकारले आहे। तू तर अस्पर्श, अगंध, अरस, अवर्ण स्वभावी आहे। राहतो आहे बाह्य परिकरात, या पुद्गलाच्या परिकरात पदोपदी याचा पुद्गलाचा संबंध आहे। पदोपदी म्हणण्यापेक्षा एका क्षेत्रावर शरीर आणि आत्मा एक क्षेत्रावगाह परस्पर अवगाह संबंध, कर्म आणि आत्मा यांचा असा निकटता क्षेत्राची या सगळ्या परिकरामध्ये हा राहतो आहे आणि तरी देखील हा पाहला आत्मा तर अमूर्तिक स्वभावी आहे। यानी यत्किंचित देखील मूर्तपणाला स्वीकारलेले नाही, म्हणून तू अस्पर्श, अगंध, अरस, अवर्ण स्वभावी आहे। आत्मा ध्रुव एकत्व विभक्त चिन्मय रूप आम्ही बघितलं। तम एयत्त विभक्तम दाएहम अप्पाणम, हा एकत्व विभक्त आत्मा आम्हाला बघायचा आहे। हा आत्मा स्वतःच्या स्वभावाशी एकत्व रूप आहे आणि पराशी विभक्त रूप आहे, म्हणजे हा कर्म, शरीर, परपरिकर या सर्वांपासून विभक्त आहे आणि हा स्वयं चैतन्य स्वभावी चिन्मय रूप असा आहे। त्याला समजण्यासाठी प्रज्ञारूपी छैनी हवी, पण अनुभूतीमध्ये रमण्यासाठी अभेद आत्माच हवा। या आत्मद्रव्याला आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आमच्या
प्रज्ञारूपी छैनीच्या माध्यमातून आम्हाला आत्मद्रव्य आणि परद्रव्य यामध्ये पृथक्करण करावं लागतं. आत्मा वेगळा, आत्म्याचं जे अस्तित्व आहे ते आम्हाला प्रज्ञेनी बरोबर हेरून त्या अभेद आत्मतत्वामध्ये आम्हाला रममाण व्हायचं आहे. जे माझं नाही ते मला माझ्यापासून दूर करायचं आणि माझं जे आहे ते अभेद रूप आहे आणि त्या अभेदात मला एकाकार व्हायचं. ही आमची दृढमूल अशी मान्यता असावी लागते. शब्द समूहांनी रहित आत्मा, अगंध, रस आणि अशब्दमय सुद्धा, कारण शब्द ही देखील पुद्गलाची स्कंधरूप पर्याय आहे. स्पर्श रस गंधवर्णानी रहित आत्मा अमूर्त स्वरूपी रूपिणः पुद्गलाः असे आचार्य उमास्वामींनी तत्वार्थ सूत्रात सांगितले. म्हणजे केवळ पुद्गल द्रव्यच रूपी असून, म्हणजे मूर्तिक असून बाकीची सगळी द्रव्य, पाचही द्रव्य अमूर्तिक आहे. जीवाचं लक्षण चेतना असून स्वरूप मात्र अमूर्तिक आहे. स्वरूप आणि लक्षण याच्यामध्ये देखील कथनचित फरक आहे. आम्ही अमूर्तिकत्व लक्षण म्हणू शकत नाही. जर आम्ही आत्म्याचं अमूर्तिकत्व लक्षण केलं तर बाकीची चार द्रव्य, धर्म, अधर्म, आकाश, काल, ही पण अमूर्तिक आहे, तर त्यालाही जीव म्हणावं लागेल. म्हणून आम्ही अमूर्तिकत्व हे लक्षण नाही करू शकत, पण अमूर्तिकपणा हा आत्म्याचा स्वभाव आहे. लक्षण तर चैतन्य आहे, कारण लक्षण असं पाहिजे की जे इतरांमध्येही जायला नको आणि स्वद्रव्यात पूर्णतः तिष्ठणार असलं पाहिजे. या दृष्टीने लक्षण वेगळं आणि स्वभाव वेगळा. आत्मा असंख्यात प्रदेशी आणि अखंड अशी वस्तू आहे. स्पर्शादी गुण इंद्रियांनी जाणले जातात. प्रत्येकाचा नियत विषय आहे. स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून स्पर्श गुणाचं ज्ञान होतं. रसनेंद्रियाच्या माध्यमातून रसगुणाचं, घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून गंधाचं आणि चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून रंगाचं ज्ञान होतं. म्हणजे हे स्पर्शादी जे चार गुण सांगितलेले आहे आणि त्याच्यामध्ये शब्द जोडला तर कर्णेंद्रियाचा विषय, अशा तऱ्हेने हे इंद्रियांनी जाणले जातात. पण आत्म्यामध्ये हे गुणच नाही आहे आणि म्हणून आत्मद्रव्य रूपी नसल्यामुळे आत्मा इंद्रियांच्या माध्यमातून जाणल्या जाऊ शकत नाही. म्हणून त्याचा स्वभाव अतींद्रिय, इंद्रियांच्या अतीत असा याचा स्वभाव आहे. द्रव्य संग्रहामध्ये 9 अधिकारांनी जीवाचं वर्णन करताना हा निश्चयाने अमूर्तिक तर व्यवहाराने कर्मबंध असल्यामुळे मूर्तिक म्हटल्या गेलेला आहे. मूर्तिक का आहे? शरीर आहे, याला कर्म आहे आणि या दृष्टिकोनातून व्यवहार नाही असं म्हणणार आहे की आत्मा हा संसार अवस्थेत कथनचित मूर्तिक आहे. स्वरूपाच्या अपेक्षेने हा अमूर्तिकच आहे, पण व्यवहारामध्ये असं आम्हाला कथन पाहायला मिळतं. अनादिकालापासून संसार अवस्थेत जीव जड कर्म, शरीर, रागद्वेषादी भाव कर्म यांनी संयुक्त आहे. या संयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी जीवाला मूर्तिक म्हटल्या जातं. पण तिथे देखील व्यवहारनयाचं जे कथन आहे हे कथनचित अभूतार्थ आहे. हे जाणून संयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी व्यवहारनय तशा प्रकारचं प्रतिपादन करतो आहे. पण व्यवहाराच्या कथनाला परमार्थ कथन न समजता फक्त आम्ही संयोगाचं ज्ञान करून देण्यापर्यंत आमचं ज्ञान सीमित करायचं आहे. आणि आत्मा नेमका कसा आहे ते निश्चय नयाने समजून घ्यायचं आहे. व्यवहार नय आम्हाला पूर्णतः आत्म्याचं विविक्त स्वरूप दाखवत नाही आणि म्हणून निश्चय नयाच्या माध्यमातून आधी विभक्त स्वरूप आत्म्याचं समजून घ्यायचं. व्यवहार नय हा संयोगिक कथन करतो. 2 द्रव्याला एकत्रित करून पाहतो किंवा एका द्रव्यामध्ये भेद करून सांगतो. आम्हाला दोन्हीही व्यवहार कथन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून समजून जरी घेतलं
तरी आम्हाला निश्चय काय आहे हे कळलंच पाहिजे. म्हणून संयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी जीवाला मूर्तिक म्हटल्या जातं. पण तिथेही हे प्रतीतीत घ्यायचं आहे की बद्ध अवस्थेतही आत्मा हा कधीही मूर्तिक बनलेला नाही. मूर्तिक शरीर, कर्म, आत्मा यांचं क्षेत्र एक आहे, पण ते त्याही अवस्थेत स्वभावानी पृथकच आहे. एवढी प्रगाढ श्रद्धा आत्मद्रव्याची आणि आत्म्याच्या शक्तींची अंतरंगामध्ये जोपासायची आहे. संयोग पर्यायी मूर्ताच्या संबंधाने आत्म्याला मूर्तिक म्हणणे हा उपचार आहे. तिथेही आत्म्याचे प्रदेश अमूर्तिकच आहे हा निर्णय करायचा आहे. आणि त्यानंतर प्रत्यक्षात हा शरीर आणि कर्मापासून पृथक होऊ शकेल. पहिल्यांदा तर ज्ञानाने आम्हाला निर्णय करावा लागेल की जरी कथन असं असलं की व्यवहारादो मुक्तिबंधादो, द्रव्य संग्रहकार म्हणतात व्यवहारादो मुक्तिबंधादो, व्यवहार नयनी हा आत्मा बंध सहित आहे म्हणून मूर्तिक आहे. पण तिथेही आम्हाला हे समजायचं आहे की इथे त्यांना फक्त संयोग दशा जीवाची दाखवायची आहे आणि प्रत्यक्षामध्ये हा आत्मा आजही स्वभावानी शरीर, कर्म, नो कर्म, भावकर्म या सर्वांपासून पृथक आहे. आणि मला असाच आत्मा जीवनामध्ये श्रद्धेय आहे, आराधना करण्यायोग्य आहे. ही प्रगाढ श्रद्धा अमूर्तिक स्वभावाची जेव्हा घेऊ तेव्हा पर्यायीमध्ये आमचं अमूर्तिक आत्मद्रव्य आम्हाला उपलब्ध होईल. जोपर्यंत शरीर आणि आत्मा एकरूप आहे हे मानू तोपर्यंत हा असा अमूर्तिक आत्मा आम्हाला ज्ञात होणार नाही. ही शक्ती जीवाची आहे, पण पूर्णतः अमूर्तिकपणा हा सिद्धांना संभवनीय आहे. संसार अवस्थेमध्ये अरिहंत दशा जरी आम्ही बघितली तरी अरहंत दशेमध्ये देखील त्यांचा शरीराचा अजून संयोग विद्यमान आहे. 4 अघाती कर्म अजूनही त्यांच्या जीवनात विद्यमान आहे. 13व्या गुणस्थानामध्ये देखील इर्यापथ आश्रव वेदनीय कर्माचा त्यांना सुरू आहे. अशा तऱ्हेने हे सगळं असल्यामुळे अमूर्तिकपणा प्रत्यक्षामध्ये सिद्ध पर्यायी जेव्हा 4 अघाती कर्मांचा ते नाश करतील, शरीर सुटेल, आयु कर्माचं बंधन तुटेल, अव्याबाधपणा जीवनात येईल आणि अगुरु लघुत्वपणा स्वभावाने प्रगट होईल. त्यावेळेला हा अमूर्तिक स्वभाव किंवा शक्ती ही आम्हाला तिथे पूर्णतः विद्यमान दिसणार आहे. आत्मप्रदेशात रागादिकांचा प्रवेशच नाही. ही त्याची त्यागोपादान शून्यत्व शक्ती. आम्ही बघितलं त्यागोपादांमध्ये हा जीव पराचं काहीही ग्रहण करू शकत नाही आणि स्वतःच काहीही देऊ शकत नाही. मग राग तरी यांनी ग्रहण केला का? राग तर आत्म्यामध्ये होतोय, त्याचं उपादान तर आत्मा आहे. मग राग यांनी ग्रहण केला का? तर स्वभाव म्हणतो मी रागाचं ग्रहण केलेलं नाही. स्वभाव दृष्टीने हा आत्मा राग विरहितच आहे आणि पर्याय अपेक्षेने त्या समयातल्या पर्यायीत आत्म उपादान पूर्वक राग परिणती त्याची होणार आहे. अशा तऱ्हेने या सगळ्या शक्तींचं असं चिंतन आमच्या अंतरंगामध्ये निरंतर चालायला पाहिजे. अज्ञानीला असं वाटतं की आत्मा मूर्तिक पदार्थांचा रस भोगतो. आम्ही पदार्थ एखादा खाल्ला तर आम्हाला असं वाटतं या पदार्थाची चव मला कळली, मी हा पदार्थ भोगलेला आहे. आंबा मी खाल्लेला आहे, श्रीखंड मी खाल्लेला आहे, असं याला जाणवतं. मी या पदार्थाचा रस भोगलेला आहे आणि त्यात तो आनंद मानतो. पण वास्तविकतः मूर्त पदार्थांचा स्वाद आत्म्याला येत नाही. काय आमची
विपरीतता आहे आणि वस्तुस्थिती काय आहे. आम्ही काय केलं, आम्ही हा पदार्थ मला आवडतो हा भाव मी केला, या भावाचा मी कर्ता बनली, नंतर त्या पदार्थाचा जो स्वाद घेतलेला आहे, स्वादाचं ज्ञान आत्म्याला झालेला आहे. पण पदार्थ जो मूर्तिक पदार्थ आहे हा मूर्तिक पदार्थ मात्र आत्मा खाऊ शकत नाही. खाण्याची क्रिया ही पुद्गलाची पुद्गलात झालेली आहे, पण त्या अनुषंगाने जी ती ज्ञानाची परिणती झालेली आहे ही फक्त जीवाची आहे. म्हणजे जीवानी ज्ञान परिणतीच केलेली आहे. ही क्रिया, खाण्याची क्रिया ही जीवाची कधीही संभवनीय नाही. पण आम्ही एवढं त्या वस्तूशी तन्मय होऊन त्याचा उपभोग घेतो की आम्हाला असं वाटतं की हा पदार्थाचा रस मी भोगते आहे, परंतु आम्हाला फक्त रसाचं ज्ञान होत आहे, त्यालाच हा आत्मा भोगू शकतो. तर त्या स्वादाचं ज्ञान आत्म्याला होतं आणि आत्मा त्यात अडकतो. जीवाच्या पर्यायी अशुद्धता आहे, कर्मही आहे, शरीर आहे, पण त्याला गौण करून स्वभाव बघायचा आहे. हे सगळं जीवनात असणार आहे. आम्हाला अशुद्धतेतच शुद्धता दिसायला हवी आहे. आम्हाला शब्दांमध्येच अशब्द आत्मा अनुभवायचा आहे. आम्हाला या स्पर्शाच्या परिकरात राहूनच आत्म्याचा अस्पर्श स्वभाव काय असतो याचं ज्ञान जीवनात करायचं आहे. आणि यासाठी आमची दृष्टी आम्हाला तशा प्रकारची बनवायची आहे. प्रखर भेदाच्या माध्यमातून आम्ही त्याच्यातलं नेमकं आत्मतत्व, नेमकं आमच्या स्वरूपाला जाणणारं असं आम्हाला भेदग्राही ज्ञान आमच्या जीवनात आम्हाला अंगीकार करायचा आहे. आत्मा अमूर्तिक आहे, म्हणून त्याचा प्रत्येक गुण हा अमूर्तिक आहे. एकाची छाप दुसऱ्यावर. जर आत्मा अमूर्तिक आहे, त्याची शक्ती अमूर्तिक आहे, तर ज्ञान गुण अमूर्तिक, दर्शन गुण अमूर्तिक, सगळेच्या सगळे गुण आत्म्याचे अमूर्तिक आहे. अतींद्रिय ज्ञानाचा विषय होण्याचा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव स्वसंवेदन प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. चिन्मात्र तद्रूप परिणमनानेच हा स्वसंवेदन करू शकतो. जेव्हा हा अशा स्वभावाप्रत आपली भान प्रतीती त्याला जीवनात येईल, तेव्हाच त्याला स्वसंवेदन आत्म्याचं प्रत्यक्ष अनुभवन हे होणार आहे. अशा या स्वसंवेदन प्रत्यक्षाचे अनुभव सर्वांना यावे या मंगल भावनेसह ओम ह्रीम अमूर्त स्वरूपोहम ही झाली आमची अमूर्तत्व शक्ती. आणि यानंतर अकर्तृत्व शक्ती. समयसार जर पूर्ण आम्ही ग्रंथ वाचला तर अकर्तृत्व, अभोक्तृत्व, अहंकार आणि ममकार यांनी रहित आणि अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व यांनी हा आत्मा संपन्न, हेच आम्हाला प्रत्येक ठिकाणी समयसारचं प्रतिपाद्य विषय हाच आम्हाला प्रत्येक वेळेला दिसणार आहे. तीच आता ही शक्ती सांगतात, अकर्तृत्व शक्ती. सकल कर्म कृत ज्ञातृत्व मात्र अतिरिक्त परिणाम करणो परमात्मिका अकर्तृत्व शक्ती. म्हणजे कर्मद्वारा केल्या गेलेल्या ज्ञातृत्व मात्र भावापासून भिन्न, म्हणजे जे जे काही कर्मकृत भाव आहे त्यापासून भिन्न आणि केवळ ज्ञातृत्व मात्र भाव असे ते संपूर्ण परिणाम आणि त्या परिणामांच्या करण्यापासून उपरम रूप म्हणजे निवृत्ती रूप अशी ही अकर्तृत्व शक्ती. रे आत्मन, अनादी कालापासून तू पराकडेच बघितले.
सगळ्या विश्वाचं कर्तृत्व स्वतःच्या शिरी घेऊन धावत राहिलास. त्यातच तू तुझा अहंकार जपलास आणि माझ्यामुळे हे सगळं झालं. अशा प्रकारे सर्व विश्वाचं जणू काही कर्तृत्व स्वतःच्या डोक्यावर घेऊन ओझ बाळगून हा जीव त्या अहंकारापोटी त्या ठिकाणी उन्मत्त बनला. पण मी म्हणणारे नष्ट होतच आहे. कोण या जगामध्ये शाश्वत राहिलं? कोणीही शाश्वत राहू शकत नाही. आणि प्रत्येकाचा अहंकार जो आहे हा असा नष्ट होणाराच आहे. त्यांनी कितीही म्हटलं मी पराचं केलं तरीही पराचं कुणीही करण्याला समर्थ नाही. या वस्तुतत्वाचा त्याला अंगीकार शेवटी करावाच लागेल. साक्षी भावाने जगताचा व्यवहार बघायला हवा. सगळ्या पसाऱ्यातून स्वतःला वजा कर. जग रहाटी थांबणार आहे का? भारत आंबेंची एक कविता आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. कोणतं कार्य? यामधून आम्ही सगळ्या या पसाऱ्यामधून स्वतःला आम्ही जर वजा करून बघितलं तरीही दिसणार आहे की जग रहाटी व्यवस्थितरित्या चाललेलीच आहे. मी असण्याचा किंवा मी नसण्याचा या विश्वावर यत्किंचित देखील फरक पडणार नाही. कुणीही आपलं जीवन थांबविणार नाही. प्रत्येकाचं रहाट चक्र हे त्याच्या परिणतीनुसार सुरूच राहणार आहे. आणि म्हणून ही अकर्तृत्व शक्ती आम्हाला सतत संदेश देते आहे की कोणाचंही ओझ शिरी घेण्याचं कारण नाही. होता स्वयं जगद परिणाम, मैं जग का करता क्या काम. आत्मा न्यायक स्वभावी आहे. तो त्रिकाल आहे, शुद्ध आहे, अनादी अनंत स्वभावी आहे आणि प्रति समय त्याच्या अवस्था चैतन्याचीच अभिव्यक्ती करणारे आहे. म्हणून केवळ तो आपल्या चैतन्य भावाचाच करता आहे आणि हीच आहे त्याची अकर्तृत्व शक्ती. हा आत्मा चैतन्याच्याच माध्यमातून परिणती त्याची कशी होणार? जर तो चेतन रूप आहे, जो जे आहे तेच त्याच्यापासून मिळणार. जे ज्याच्या जवळ आहे तोच ते देणार. आत्मा जर चैतन्यमयी आहे तर आत्म्याच्या प्रत्येक क्रिया ह्या चैतन्याने अनुस्यूत असणार आहे आणि म्हणून तो केवळ चैतन्याची परिणती करू शकतो स्वतःच्या. हेच त्याचं कर्तृत्व आहे आणि परामध्ये काहीही करू शकत नाही. ही त्याची अकर्तृत्व शक्ती आहे. पाण्यात उभं राहूनही कमलपत्राप्रमाणे, ज्याप्रमाणे पाण्याचा एक बिंदू स्वतःचा म्हणून त्यांनी स्वीकारला नाही, किंवा चिखलात राहूनही सुवर्ण कधी चिखल रूप झालं नाही, किंवा नगर नारी को प्यार यथा कादे में हेम अमल है. दौलतरामजींनी त्या ठिकाणी लिहिलं की जलसे भिन्न कमल है, नगर नारी को प्यार यथा और कादे में हेम अमल है. 3 दृष्टांत दिले. पाण्यात असूनही कमलपत्राला पाणी यत्किंचित देखील चिपकत नाही. नगर नारीचं प्रेम सर्वांवर आहे असं दिसतं, पण तिचं प्रेम कुणावरही नाही. आणि चिखलामध्ये असून देखील कादे में म्हणजे चिखलात राहूनही हेम अमल आहे. त्याप्रमाणे शरीर, रागद्वेष आणि पुद्गल कर्म यांचं अस्तित्व असतानाही त्याच्या परिणामाचं कर्तृत्व जीवाकडे नाही. सर्व कर्मकृत औपाधिक भावाचे जीवामध्ये अकर्तृत्व आहे. सर्व कर्मकृत औपाधिक जे जे भाव आहे ते सगळे भाव बघा आणि जीव त्याच्याशी पहा, मी तो का. त्याच्याशी संवाद जीवाचा आहे का कर्माच्या परिणामांशी. आम्हाला जाणवेल की हे कर्मकृत आहे, हा जीव नाही. याच्यामध्ये जीवाचं कर्तृत्व काही नाही. पर्यायी जो विकार आहे तो जीवाचाच आहे, पण ज्ञानी मात्र
तो माझा स्वभाव आहे असं मानत नाही आणि त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. विकारांचा क्षणिक कर्तृत्व अपेक्षेनी त्रिकाल अकर्तृत्व शक्तीचे बल अनंत गुणित आहे, हे त्याने प्रतीतीत घ्यायला हवं. की विकारांचं क्षणिक कर्तृत्व पर्याय अपेक्षेनी रागद्वेषादी विकार जीवामध्ये होतात आहे आणि हा कर्मकृत भाव आहे आणि या कर्मकृत भावाच्या अपेक्षेनी त्याचं पर्यायगत त्या ठिकाणी कर्तृत्व असलं तरी देखील स्वभाव तो त्याचा नाही. म्हणून जर त्यांनी त्रिकाल आत्मस्वभावाचं अवलोकन केलं तर त्याला अकर्तृत्व सर्वत्र दिसतं. म्हणून या क्षुद्र कर्तृत्वाचं निराकरण किंवा याच्यापेक्षा याला उपरिम भावामध्ये स्थित राहायचं आहे. वरच्या भावामध्ये आत्मतत्वामध्ये स्वभावात स्थित राहायचं आहे आणि म्हणून याचं बल अनंत गुणित आहे. हे आमच्या पहिल्यांदा प्रतीतीत आम्हाला आणायचं. विकारांचा कर्ता होण्याचा आत्म्याचा स्वभाव नाही, उलट अकर्तृत्वरूप ज्ञाता परिणमन करतो हा त्याचा स्वभाव आहे. द्रव्य संग्रहामध्ये अकर्तृत्व 9 अधिकार जे सांगितले त्यामध्ये एक अकर्ता पण सांगितला, कर्ता अधिकार. त्या कर्ता अधिकारात सांगतात आत्मा कशाचा कर्ता आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी द्रव्य संग्रहामध्ये नेमिचंद्र आचार्यांनी 3 दृष्टिकोन लावलेले आहे नयाचे. एक पहिल्यांदा तर लावला व्यवहार नय. तो कदाचित सद्भूत असेल, कदाचित असद्भूत असेल. व्यवहार नय एक सामान्य नयाला खोलात न जाता सांगितलं. दुसरा त्यांनी केला अशुद्ध निश्चय नय आणि तिसरा नय लावला तो शुद्ध निश्चय नय. या दृष्टीतून अकर्तृत्व स्वभाव सांगताना ते गाथा कारिका लिहितात की पुग्गल कम्मादीनम कत्ता व्यवहार दो निश्चय दो चेदन कम्मानादा शुद्ध नया शुद्ध भावानम. हा जीव पुद्गल कर्माधिकांचा व्यवहार नयानी करता आहे. व्यवहार नयानी पुद्गल कर्माचा पण करता जीवाला सांगितलं. परंतु आता आम्ही जसं बघितलं व्यवहार नय कथन संयोगाचं ज्ञान करून देण्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणून या व्यवहार कथनाला आम्ही कितपत स्थान द्यायचं, त्याची सत्यार्थता कुठपर्यंत आहे हे पाहून व्यवहाराच्या ठायी ठेवून आम्हाला निश्चय काय आहे हे आकलन करायचं आहे. आणि निश्चयाने सांगितलं की शुद्ध नयाद शुद्ध भावानम. हा शुद्ध नयानी केवळ शुद्ध भावाचा करता आहे. अशुद्ध निश्चय नयानी हा पौद्गलिक हा चेतन कर्माचा म्हणजे भाव कर्माचा करता आहे. म्हणून 3 दृष्टिकोनातून कर्तेपणा त्यांनी सांगितला की पुद्गल कर्माचा करता हा व्यवहार नयनी आहे. रागद्वेषादी भाव कर्माचा करता हा अशुद्ध निश्चय नयानी आहे आणि शुद्ध निश्चय नयानी हा जीव शुद्ध भावाचा करता आहे. 3 दृष्टिकोन आचार्यांनी आम्हाला सांगितले. पहिला दृष्टिकोन आम्हाला संयोगाचं ज्ञान करून देतो की अशा प्रकारचा परिणाम जीवाजवळ हा द्रव्य कर्म बांधणारा परिणाम आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आत्म्याची अशुद्ध उपादानगत योग्यता कोणती आहे हे सांगितल्या गेलं की हा रागद्वेषादी भाव कर्म देखील करतो आहे, पण हे अशुद्ध उपादानाने आहे. जर त्याही परिस्थितीमध्ये जर या आत्म्यानी आपली प्रखर प्रज्ञा ज्ञान रूपी छैनी वापरून पृथक्करण केलं तर त्याही अवस्थेत हे लक्षात येतं की हा जीव रागद्वेषादिकांचा देखील करता नाही, हा केवळ आपल्या शुद्ध भावाचा करता आहे. आणि म्हणून आम्हाला आमचा आराध्य आत्मद्रव्य हे शुद्धतेला निर्देश करणार तिथे आम्हाला बघायचंय. अशुद्ध निश्चयने समजायचंय. समजल्यानंतर अवलंबन कशाचं घ्यायचं
अवलंबन आमच्या शुद्धतेचं घ्यायचं. कारण शुद्धतेतून शुद्धता जीवनात प्रगट होणार. अशुद्धता लक्षात घ्यायची की इथे अशुद्धता आहे आणि संयोग त्या समयात काय आहे हे बघण्यासाठी पुद्गल कर्मादिकांना देखील बघायचं, पण ते माझ्यापासून पृथक आहे हा एकमेव दृष्टिकोन तिथे ठेवून त्या पुद्गल कर्माला सोडण्याचा अट्टहास न करता आमच्या स्वभावात राहण्याचा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. पुद्गल कर्माला मला हटवायचं आहे किंवा रागद्वेष माझ्या जीवनात नकोत हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत रागद्वेष हटणार नाही. पण मी जर माझ्या त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाचं अवलंबन घेतलं, तिकडे मी अंतर्मुख होऊन दृष्टी एकाग्र केली, तर आमच्या पर्यायी मधून हा अशुद्ध निश्चययाचा विषय आणि व्यवहार नयाचा विषय हा त्या ठिकाणी महत्वपूर्ण राहणार नाही. अशा रीतीने हा नय विवक्षा आम्हाला लावायची. प्रत्येक द्रव्य आपापली क्रियाच केवळ करू शकतो, तो आपल्याच परिणामांचा कर्ता आहे ही प्रतीतीच त्याला आत्मिक आनंद देऊ शकते. या अकर्तृत्व शक्तीची प्रतीती झाल्याने पर्यायी साधी अनंत अकर्तृत्व परिणाम प्रगट होतो. पर्यायी मध्ये ही शक्ती आम्हाला त्या ठिकाणी ज्ञात व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा आत्मा अकर्तृत्व स्वभाववान आहे ही गोष्ट त्याला ज्ञात होईल. त्याच्या प्रतीतीने स्वभाव सन्मुख बनून विकाराचं कर्तृत्व सुटतं आणि शेवटी विकारांचा सर्वथा अभाव होऊन सिद्ध दशा प्रगट होते. ज्ञानीच्या पर्यायीत राग दिसतो ही चारित्र रूप अस्थिरता आहे, पण श्रद्धेने मात्र ते कर्मकृत आहे हे तो स्वीकारतो आणि त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. तो येईल, पर्यायी तो राग येईल, पण पूर्णतः निघून जाण्यासाठी नवीन मार्ग तो बांधणार नाही. तर दुःखाचं एक मूळ कारण जीवनामध्ये परकर्तृत्व आहे आणि ते दूर करण्यासाठी अकर्तृत्व शक्ती जाणली पाहिजे. या मंगल कामनेसह ओम ह्रीम अकर्ता स्वरूपोहम या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. आज जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सव्वसाहूणम. सर्वांना जय जिनेंद्र.